रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया। तर आज आहे अंगारक संकष्ट चतुर्थी। तर हा योग खूप दिवसातून येतो, अगदी 6 महिन्यातून किंवा वर्षभरातून आपल्याला अंगारकी संकष्टीचा योग हा तयार होतो। अंगारकी संकष्ट चतुर्थीपासून आपल्याला उपवासाची सुरुवात करायची असते। म्हणजे ज्यांनी संकष्ट चतुर्थीचं व्रत किंवा उपवास या अगोदर कधी केला नसेल तर त्यांना नव्याने उपवास करायचा असेल तर अंगारकी संकष्ट चतुर्थीची वाट पाहावी लागते। ज्यांना इतर कोणतेही संकष्ट व्रत किंवा उपवास करणे शक्य नसेल त्यांनी फक्त अंगारक संकष्ट चतुर्थीचं व्रत केलं तरी देखील त्यांना 21 संकष्ट चतुर्थीचं व्रत केल्याचं पूर्ण फळ मिळत असतं। असा हा अतिशय महत्त्वाचा असा हा व्रत उपवास आहे। तर या अंगारकी संकष्ट चतुर्थीचा उपवास सोडतानाही आपल्याला व्यवस्थित नियमाप्रमाणे हा उपवास सोडायचा असतो, कारण की त्यामुळे आपल्याला पूर्ण फळ आपल्या व्रताचं मिळत असतं। तर आज जो अंगारकी संकष्टीचा उपवास आहे, जे व्रत आहे ते उपवास आपण कसं सोडावं किंवा ज्यांना मासिक धर्म, सुतक, सोयरं आहे तर अशा लोकांनी उपवास कसा सोडायचा, कारण की पूजा करू शकत नाही किंवा अनेकांचा चुकून किंवा नकळत विसरतेपणे एकावेळेस चुकून उपवास मोडतो। तर अशामध्ये आपण काय करायचं? चंद्रदर्शन झालं नाही तर उपवास कसा सोडायचा, हे उपवास सोडताना आपण कोणतं काम करायला हवं अशी परिपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळणार आहे। कारण की आपण जेवढ्या मनोभावे उपवास करतो तर तो योग्य रीतीने सोडला पाहिजे, तरच त्या व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत असतं। परिपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा। चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हणजे संकटाचा नाश करणारी चतुर्थी मानली जाते। जो खऱ्या मनाने व्रत उपवास करतो आणि विधीप्रमाणे गणपती बाप्पांची पूजा करतो, श्री गणेश त्यांची संकटे दूर करतात, त्यांच्या जीवनात मंगल गोष्टी आणतात आणि कार्यात यश मिळवून देतात। गणपतीला विघ्नहर्ता म्हटलं जातं, त्यामुळे आपल्या भक्तांना कोणत्याही संकटात ते एकटं सोडत नाहीत। असं हे गणपतीच्या अंगारकी संकष्ट चतुर्थी व्रताचं महत्त्व आहे। या दिवशी दिवसभरात आपण उपवास करून गणपतीची आराधना करायची आहे, उपासना करायची आहे। मनोमन आपण गणपतीच्या मंत्राचा जप करायचा आहे। गणपती अथर्वशीर्षाची 21 आवर्तने तुम्ही करू शकता। गणपती संकट स्तोत्र तुम्ही म्हणू शकता। या दिवशी तुम्ही होईल तेवढी सेवा करा, कारण की आपण आपल्या इच्छेने मनाने ज्या काही सेवा करतो, मनोभावे आपण आराधना करतो, त्याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत असतं। फक्त उपवास करून उपवासाचे पदार्थ करून आपण उपवास धरला तर त्याला काहीच अर्थ नाही। आपण जेव्हा पूर्ण उपवास करतो तेव्हा उपवास करत असताना आपण देवाचं नामस्मरण देखील केलं पाहिजे, मंत्र स्तोत्राचं पठण केलं पाहिजे, देवपूजा केली पाहिजे। या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती पंचामृताने देखील अभिषेक करायचा आहे। त्यासोबतच या दिवशी तुम्हाला उपवास करत असताना काही गोष्टींची काळजी देखील घ्यायची आहे। या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये तुळशीचा उपयोग अजिबात करायचा नाही, कारण की तुळशीचा उपयोग भगवान शिव तसेच त्यांचा पुत्र गणेश यांच्या पूजेत केला जात नाही। असं मानलं जातं की श्री गणेशाने तुळशीला शाप दिला होता की तुळशीचा वापर त्यांच्या पूजेमध्ये होणार नाही, त्यामुळे गणेशांच्या पूजेमध्ये चुकूनही तुळशीचा वापर करू नका। गणेश पूजेमध्ये दुर्वा वापरणं चांगलं मानलं जातं। या दिवशी तुम्ही दुर्वा आणत असताना त्या दुर्वा त्रिदळी निवडाव्यात, म्हणजे दुर्वा घेतल्यानंतर त्यांना 3 पाने घेऊन आपण खालचा भाग काढून टाकायचे। अशा 21 दुर्वाची जुडी आपल्याला बनवायची आहे आणि त्या दुर्वा आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे। दुर्वा अर्पण करत असताना त्याचे देठ गणपती बाप्पांकडे व टोके आपल्याकडे अशा प्रकारे दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायच्या। या दिवशी गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करणं अतिशय पुण्यकारी मानलं जातं, त्यामुळे आपल्याला अनेक लाभ व मनोमन आपली जी इच्छा असते ती पूर्ण होऊ शकते। तांदळाला अक्षता असं देखील म्हटलं जातं। त्याचा अर्थ असा होतो की तो कुजला नाही, म्हणजे तो शाबूत आहे। गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये चुकूनही तुटलेला तांदूळ अर्पण करू नका, त्याऐवजी अख्खा तांदूळ वापरा जो कुठेही तुटलेला नाही। यासोबतच गणेशांच्या पूजेमध्ये ओल्या तांदळाचा वापर केला जातो, म्हणजेच आपण जो तांदूळ वापरणार आहोत तो पांढरा वापरू नये। गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये थोडासा पिवळा केलेला तांदूळ वापरावा किंवा तांदळावरती तुम्ही हळदी कुंकू वाहून तो तांदूळ
गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये वापरावा, कारण की गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये पांढऱ्या वस्तू देखील वापरल्या जात नाहीत। पांढऱ्या चंदनाऐवजी पिवळं चंदन वापरलं जातं, पांढऱ्या वस्त्राऐवजी पिवळं वस्त्र वापरलं जातं। यासाठी पांढऱ्या वस्तू गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये वापरू नये। तसेच भगवान शंकराप्रमाणेच गणेशांच्या पूजेमध्ये देखील केतकीचं फूल वापरण्यास मनाई आहे। भगवान शिवाने केतकीच्या फुलाला शाप दिला होता की अशी कथा सांगण्यात येते, त्यामुळे त्यांचा पुत्र गणेशाला देखील केतकीचं फूल ही अर्पण केलं जात नाही। गणेशांच्या पूजेत चुकूनही शिळी सुकलेली फुलं अर्पण करू नये। तुमच्याकडे ताजी फुले नसतील तर तुम्ही फक्त दुर्वा अर्पण करू शकता, पण चुकूनही सुकलेली फुले अर्पण करू नये। असं केल्याने पुण्यफळ प्राप्त होत नाहीत, तसेच यामुळे वास्तुदोष देखील दूर होत नाहीत आणि नकारात्मकता राहते। पूजेत चुकूनही सुकलेली फुलं देऊ नका। असं केल्याने तुमच्या घरातील सुख शांती कमी होते आणि नकारात्मकता वाढते। संकष्ट चतुर्थीचं व्रत हे चंद्रदर्शन झाल्याशिवाय सुटत नाही, तर चंद्रदर्शन या दिवशी उशिरा होणार आहे, म्हणजे जवळपास 10:30च्या नंतर हा चंद्रदर्शन होणार आहे। तर प्रत्येक भागामध्ये 15-20 मिनिटाचा फरक असतो। तर 10:30च्या पुढे चंद्रदर्शन होईल, परंतु आता पावसामुळे किंवा ढगामुळे तर चंद्रदर्शन झालं नाही। तर हा उपवास कसा सोडावा? तर चंद्रदर्शन करताना जेव्हा तुम्ही चंद्राला अर्घ्य देणार आहे, त्या अर्घ्य देणाऱ्या पाण्यामध्ये, तांब्या भरून घेतलेल्या पाण्यामध्ये थोडंसं कच्चं दूध आणि थोडंसं अख्खे तांदूळ टाकायचे आहेत। त्यानंतरच हे पाणी आपण चंद्राला द्यायचं आहे। असं केल्याने तुमच्या कुंडलीतील शुक्र दोष हे दूर होतात, शुक्र ग्रह मजबूत होतो आणि शुक्र ग्रहाचा संबंध आपल्या करिअरशी, आपल्या यशाशी आणि आपल्या आर्थिक परिस्थितीशी असतो। त्यासाठी तुम्ही हा उपाय केल्याने देखील तुमच्या आयुष्यातील पैशाच्या समस्या किंवा करिअर यशासंबंधित समस्या या दूर होण्यास मदत होईल। त्यासाठी चंद्राला तुम्ही अर्घ्य देताना त्यामध्ये थोडेसे तांदूळ आणि थोडंसं दूध मिक्स करा। ज्यांना पावसामुळे चंद्रदर्शन होत नाही अशांनी एका पाटावरती पांढरं वस्त्र अंथरून त्यावरती तांदळाने चंद्र काढायचा आहे। गोलाकार काढा, म्हणजे तांदळाची गोलाकार रास घाला, त्याला हळदी कुंकू वाहा, थोडंसं जल अर्पण करा, आरती ओवाळून घ्या। तर अशा प्रकारे चंद्रदर्शन करून ठराविक वेळेनंतर, म्हणजे जेव्हा 10:30च्या पुढे तुम्ही अशा प्रकारे पूजा मांडणी करू शकता आणि त्यानंतर उपवास सोडू शकता। जेव्हा तुम्ही तांदळाचा चंद्र काढून त्याची पूजा करणार आहात तेव्हा ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा तुम्ही 11 वेळा जप करा आणि त्यानंतर तुम्ही उपवास करू शकता। गणपतीची आरती व धूप दीप नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे। मोदकाचा नैवेद्य या दिवशी तुम्ही दाखवू शकता किंवा बुंदीच्या लाडवाचा नैवेद्य दाखवू शकता किंवा काहीच जमलं नाही तर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवू शकता। या दिवशी तुम्ही जो काही नैवेद्य दाखवणार आहे तो नैवेद्य प्रसाद म्हणून खाऊन तुम्ही या दिवशीचा उपवास सोडू शकता। शक्यतो सात्विक अन्न ग्रहण करायचं, म्हणजे कांदा लसूण विरहित या दिवशी तुम्ही अन्न बनवू शकता आणि ते जेवण घेऊन तुम्ही उपवास सोडू शकता। तर ज्यांना सूतक मासिक धर्म आहे अशाने उपवास कसा सोडावा? कारण की सूतक मासिक धर्मामध्ये पूजा केली जात नाही किंवा चंद्रपूजा केली जात नाही, तर अशाने फक्त उपवास केला असेल तर त्यांनी उपवास सोडताना तुम्हाला जर चंद्रदर्शन, चंद्रपूजा किंवा गणपतीची पूजा करणं शक्य नसेल तर मनोमन तुम्ही चंद्राचा ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करावा, नमस्कार करावा आणि त्यानंतर तुम्ही उपवास सोडावा। कारण की मासिक धर्मामध्ये, सूतकामध्ये अशा काही विशिष्ट वेळी आपण जेव्हा पूजा करू शकत नाही तेव्हा तुम्ही मनोमन मंत्रजाप करू शकता आणि उपवास सोडू शकता। अशा प्रकारे तुम्ही या दिवशी उपवास सोडावा। या दिवशी जर विसरत्यापणे किंवा चुकून तुमच्या हातून आजचा जो अंगारकी संकष्ट चतुर्थीचा उपवास मोडला तर काय करावं? पुढच्या संकष्ट चतुर्थीचा उपवास करावा का? तर हा एकदा उपवास सोडल्यानंतर पुन्हा जेव्हा अंगारकी संकष्ट चतुर्थी येते त्यावेळेसच हा उपवास धरला जातो, कारण की संकष्ट चतुर्थी व्रताची सुरुवात ही अंगारकीला होते। त्यामुळे तुमचा जर आज उपवास सोडला तर तुम्हाला पुढची अंगारकी संकष्ट चतुर्थी येण्याची वाट पाहावी लागेल। तोपर्यंत तुम्ही संकष्ट चतुर्थीचं व्रत पुन्हा करू शकत नाही। मराठी दिनदर्शिकेनुसार यावर्षी डिसेंबरपर्यंत तरी अंगारक योग पुन्हा नाही। त्यासाठी तुम्हाला 2025 मध्ये येणाऱ्या अंगारकी चतुर्थीचं व्रताचा वाट पाहावी लागेल। तर या दिवशी आपण काही उपाय केल्याने देखील आपल्या संपूर्ण इच्छा पूर्ण होतात। तर बघा, ज्यांच्या मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नाही, त्यांना त्यांच्या कार्यामध्ये यश मिळत नाही, नोकरी व्यवसायामध्ये बढती मिळत नाही, त्यांनी अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती
पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करत तुम्ही अथर्वशीर्षाचा पाठ करावा, 21 वेळा पाठ करावा किंवा 11 वेळा करावा। शेवटच्या वेळेस फलश्रुतीसह आपल्याला अथर्वशीर्ष वाचायचं आहे आणि जे काही तीर्थ आहे तर ते तीर्थ आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे। असं केल्याने देखील त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती होते, त्यांना त्यांच्या कार्यामध्ये यश प्राप्ती होते। हा उपाय देखील तुम्ही करून पाहू शकता। ज्यांच्यावर सतत अडचणी येत असतात, संकटे येत असतात, कोणतेही काम पूर्णत्वास जात नाही, अशांनी या दिवशी 21 दुर्वाची जुडी घेऊन संकटनाशन गणेश स्तोत्राचं 11 वेळा पठण करावं। त्यानंतर ती जुडवी गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करावी। असं केल्याने ही तुमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल। त्यासोबतच तुमची जी काही तुमच्यावरती येणारी संकटे आहेत, विघ्ने आहेत, ते देखील दूर होऊ शकतात। जर तुम्ही वर्षभर मेहनत करून देखील तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ मिळत नसेल तर तुम्ही श्री गणेशांची आराधना करू शकता। यासाठी तुम्ही श्री गणेशाय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करू शकता। जर तुम्हाला तुमची संपत्ती आणि समृद्धी वाढवायची असेल तर तुम्ही आजच्या दिवशी गणपतीला प्रसन्न करण्यासाठी मोदक किंवा लाडूचा नैवेद्य अर्पण करू शकता। तुम्ही बुधवारी देखील हा उपाय करून पाहू शकता, त्यामुळे तुमच्या घरामध्ये संपत्ती टिकून राहील। भगवान गणेशांना दुर्वा फार आवडतात। जर तुम्हाला व्यवसायामध्ये प्रगती हवी असेल तर तुम्ही 11 दुर्वाच्या गाठी गणेशाला अर्पण करू शकता। यामुळे व्यवसायात तुमचं नुकसान होणार नाही। म्हणजे 21 दुर्वाची एक जुडी असे 11 गाठी आपल्याला बनवायच्या आहेत आणि त्या 11 गाठी तुम्ही मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पांना चढवू शकता किंवा घरामध्ये देखील गणेशांच्या मूर्तीला किंवा फोटोवरती तुम्ही चढवू शकता। तुम्हाला तुमची सर्व कामे कोणत्याही अडचणीशिवाय अडथळ्याशिवाय पूर्ण व्हावीत असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आजच्या दिवशी ओम गण गणपते नमः या मंत्राचा 11 वेळा किंवा 108 वेळा जप करू शकता। तर आजच्या या दिवशी तुम्ही हे काही उपाय देखील करून पाहू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे सांगा। या व्रताविषयी किंवा उपवासाविषयी तुमच्या मनामध्ये काही शंका प्रश्न असतील तर मला कमेंटद्वारे नक्कीच विचारा। भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत। तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। गणपती बाप्पांच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील सगळ्या अडीअडचणी दूर होऊन तुमच्यावर त्यांची कृपा व्हावी, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात असेच गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते।